नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 8वी इंग्रजी विषय आणि आपण बघत आहोत ॲक्टिव्हिटी 8वी. ओके, लर्निंग आउटकम्स. काय आहे लर्निंग आउटकम ह्या 8व्या टॉपिकचे बघूया. प्रेझेंट इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पोस्टर ऑर अदर व्हिज्युअल एड्स. तुम्हाला काही पोस्टर्स दाखवायचे आहेत टीचर्स. ह्याच्यात तुम्हाला पोस्टर्स पाहिजे आहेत, ते स्टुडंट्सला तुम्हाला दाखवायचे किंवा व्हिज्युअल एड्स दाखवा, जेणेकरून त्या स्टुडंटला त्याच्यावरनं एक फेअर आयडिया येईल की आपल्याला काय करता येईल याच्यावरनं. ओके, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स. बघा टीचर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन आहे इथे. मेक अवेलेबल सम पोस्टर ऑन डिफरंट रिलेटेड सब्जेक्ट टू अवर सोसायटी. आपल्या सोसायटीशी निगडीत असे वेगवेगळे सब्जेक्ट जे आहे त्याचे तुम्ही त्यांना पोस्टर्स दाखवा. वेगवेगळे सर्कमस्टन्सेस असतील त्यांचे पोस्टर्स दाखवा तुम्ही. मेक अवेलेबल सम नोन व्हिज्युअल एड्स. माहीत असलेले व्हिज्युअल एड्स दिसू शकतील असे त्यांना टीचिंग एड्स तुम्ही दाखवा किंवा त्यांना काही वस्तू दाखवायच्या. ऑन विच स्टुडंट्स कॅन गेट इन्फॉर्मेशन इझिली. की ज्याच्यावर तो विद्यार्थी माहिती एकदम योग्य पद्धतीने देऊ शकेल. थर्ड, encourage the students for presenting and handling posters and visual aids. आणि त्या स्टुडंट्सला एनकरेज करा एखाद्या व्हिज्युअल एड्ससाठी किंवा ते जे काही साहित्य तुम्ही त्यांना दाखवाल ते दाखवल्यानंतर त्याच्यावर प्रेझेंटेशन देण्यासाठी त्यांना थोडंसं एनकरेज करा. ओके, स्टुडंट्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. चूज द सब्जेक्ट फॉर प्रेझेंटेशन अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट. आता भले तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिला असेल, पण जर एखादा सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट आवडत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तरी सुद्धा चालणार आहे. ओके, डोंट हेजिटेट अँड बी कॉन्फिडेंट वाईल प्रेझेंटिंग. घाबरू नका आणि एकदम कॉन्फिडेंट राहा. कुठलीही गोष्ट प्रेझेंट करताना कॉन्फिडेंट राहा तुम्ही. डोंट टेक बॉदरिंग ऑफ ॲक्युरसी. जर ॲक्युरसी कमी असेल, इकडे तिकडे होत असेल तरी काही घाबरू नका, बॉदरिंग नका घेऊ, त्याचं चुकलं तरी चालेल. ओके, यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड सिच्युएशन. सब्जेक्ट काय आहे आणि कोणत्या सिच्युएशनला स्थिती काय आहे ह्याचा विचार करा आणि त्याच्यानुसार ॲप्रोप्रिएट योग्य ती भाषा तिथे तुम्हाला वापरायची. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा तुमची. विथ द हेल्प ऑफ पोस्टर on traffic rules, students will present the information about the signs and symbols on the poster. आता ट्रॅफिक रूल्स असतील तर ट्रॅफिक रूल्स तुम्हाला जरा फॅमिलियर आहेत, तुम्हाला माहितीचे आहेत, तर त्याच्यावर आधारित तुम्हाला काही पोस्टर्स दाखवायचे इथे. अँड ऑल्सो एक्सप्लेन डूज अँड डोंट्स. आणि काय करायचं आणि काय नाही करायचं हे सुद्धा तुम्हाला इथे त्यांना सांगायचं आहे. आता पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला काही पोस्टर्स दाखवतो, बाकीच्या दोन ॲक्टिव्हिटीबद्दल नाही. आता बघा ट्रॅफिक रूल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला एक माणूस दिसतोय, तो त्यांच्या युनिफॉर्ममध्ये. हे पोलीस कॉन्स्टेबल आहे. तुम्हाला स्टॉप सांगताय का, तर इथे रेड लाईट लागला आहे म्हणून. ओके, सेकंड बघा, या ठिकाणी तुम्हाला सिम्बल दिसताय. ट्रॅफिक जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तर त्यावेळेस कुठल्या सिम्बलचा काय उपयोग होतो हे तुम्हाला इथे दिसतंय. ओके, नेक्स्ट बघा, जर युअर नाव नो युअर राईट ॲज अ कम्युटर इफ एव्हर स्टॉप्ड बाय ट्रॅफिक पोलीस. ट्रॅफिक पोलीस जर तुम्हाला कारण नसताना थांबवत असाल तर त्यावेळेस सुद्धा तुमचे काही राईट्स असतात ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, नंतर दो पहिया वाहन पर 3 सवारी नहीं बैठे. हा पण एक ट्रॅफिक रूल आहे बघा. म्हणजे हे ट्रॅफिक रूल्स तुम्हाला माहीत आहेत, मी फक्त तुम्हाला पोस्टर्स दाखवतोय ते. आणि लास्ट आहे स्टॉप. स्टॉप, रेड सिग्नल असेल स्टॉप, येलो असेल तर स्लो डाऊन आणि ग्रीन असेल तर मग गो, असं आपण त्याला म्हणतो. कळले तुम्हाला हे ट्रॅफिक रूल्स. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला सेकंड ॲक्टिव्हिटी बघा काय. विथ द हेल्प ऑफ पोस्टर ऑन कोरोना अवेअरनेस. आता कोरोनावर अवेअरनेससाठी काही पोस्टर्स आहेत, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, हँडवॉशचे असतील, मास्कचे असतील, सॅनिटायझर लावा वगैरे असतील किंवा घरी आल्यावर आंघोळ करा असे असतील, जे काय असतील ते. स्टुडंट विल प्रेझेंट द इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ टू कीप अवे कोरोना व्हायरस. स्टुडंट सांगतील की कोरोना व्हायरसला आपल्यापासून कसं दूर ठेवायचंय. अँड डूज अँड डोंट्स अबाउट इट. त्याच्याबद्दल काय करता येईल आणि काय टाळायचंय हे सुद्धा तुम्हाला इथे समजून घ्यावं लागेल. Students will present a demo using some appropriate aids.
आता या ठिकाणी स्टुडंट्स तुम्ही सुद्धा काही योग्य असे जे साहित्य आहे ते तुम्हाला इथं वापरायचंय. प्रेझेंट करायचंय ना तुम्हाला, प्रेझेंट करताना ते साहित्य वापरलं पाहिजे. मास्क घाला, पण मास्क दाखवा एक्झॅक्टली कसा असतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते कळेल. अबाउट वॉशिंग हँड्स, हँड्स कसे वॉश करायचे, वेअरिंग मास्क, कसा मास्क घालायचा, युझिंग सॅनिटायझर, सॅनिटायझर कसं वापरायचं. काही लोक सॅनिटायझर तोंडावरही मारतात, हातावर एकदम असं फिरवतात, तर सॅनिटायझर एक्झॅक्टली कुठे वापरायचं हे पण त्यांना समजावून सांगा. गिव्हिंग फर्स्ट एड एटसेट्रा, आणि प्राथमिक उपचार काय दिले पाहिजे एखादा कोरोना पॉझिटिव्ह आलाच तर. ओके, समजते तुम्हाला. यावर तुम्ही त्यांना काही चित्र दाखवा. आता सॉल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये टीचर्स विल प्रोव्हाइड अ डेमो पोस्टर प्रेझेंटेड ऑन सेव्ह वॉटर थीम विथ द हेल्प ऑफ अ व्हिडिओ. आता इथे तुम्हाला एक व्हिडिओ लिंक दिलेली, याच्यावर तुम्ही जाऊन सेव्ह वॉटर लिंक तुम्ही बघू शकता. जसं आमिर खानचा एक कार्यक्रम होता सत्यमेव जयते, त्याच्यामध्ये सेव्ह वॉटरवर त्यांनी बराच प्रोग्राम केला. तसंच महाराष्ट्रामध्ये सेव्ह वॉटरसाठी ते बऱ्याच ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या मार्फत ते काम सुद्धा करतात. ओके, तर सेव्ह वॉटर पाणी वाचवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही ते पॉइंट आउट करून ठेवा की आपण हे करू शकतो, आणि मग नंतर व्हिडिओ बघा. ओके, आता प्रॅक्टिस काय करायची बघा आपल्याला. याच्या व्यतिरिक्त टू मेक स्टुडंट्स गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट एनी गिवन पोस्टर ऑन ऑर व्हिज्युअल एड्स. जे पोस्टर तुमच्याकडे असेल किंवा जे दाखवलं गेलं असेल किंवा एखादं साहित्य तुम्हाला दाखवलं गेलं असेल, तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन सांगायची आहे. पोस्टर ऑन पोल्युशन, आता हे बघा, हे तुम्हाला काही टॉपिक्स दिले. पोल्युशन, प्रदूषणावर तुम्हाला एखादं पोस्टर दाखवलं तर त्याच्यावर तुम्हाला काही पॉईंट्स लिहायचे. मी प्रत्येकाला सांगेल की 4-4 पॉईंट्स तुम्ही लिहून बघा. ओके, पोस्टर ऑन हॉस्पिटल रूल्स, हॉस्पिटल्समध्ये काय काय रूल्स असतात त्याच्यावर तुम्ही 4 पॉईंट्स लिहा. जसं काही हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण जातो, टेक ऑफ युअर शूज आउटसाइड द हॉस्पिटल, किंवा कीप सायलेंट इन द हॉस्पिटल. ओके, या प्रकारचे रूल्स असतात. नंतर पोस्टर ऑन कल्चरल प्रोग्राम असेंब्ली इन स्कूल, कल्चरल प्रोग्राममध्ये तुम्हाला किंवा असेंब्लीच्या वेळेस तुम्हाला स्कूलमध्ये काय काय सांगावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही पोस्टर दाखवा, आणि त्याच्यानुसार तुम्ही वेगवेगळी इन्फॉर्मेशन तिथे लिहा. ओके, पोस्टर ऑन सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह एन्व्हायरमेंटसाठी वेगवेगळे पोस्टर दाखवले जातात. जसं बऱ्याच वेळेस कचरा फेकताना उघड्यावर फेकू नका, किंवा कचरा जेव्हा फेकला जातो तर त्यावेळेस प्लास्टिकच्या पिशव्यांचा कमी वापर करा, हे देखील सांगितलं जातं. इव्हन बऱ्याच वेळेस असं होत जातं की झाडं तोडू नका, हे सुद्धा सेव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपण म्हणू शकतो. ओके, पोस्टर ऑन पेट्स, तुमचे जे पाळीव प्राणी असतात त्या पाळीव प्राण्यांवर वेगवेगळे पोस्टर बनवू शकता तुम्ही. तेव्हा त्याच्या गळ्यात पट्टा घातलेला आहे त्याचा एक फोटो काढला, किंवा त्याला काही इंजेक्शन दिलं, त्याला लसीकरण केलंय, त्याचं तुम्ही फोटो वेगवेगळे शेअर करू शकता. ओके, टू मेक स्टुडंट्स गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट सम फॅमिलियर व्हिज्युअल एड्स, काही ओळखीचे व्हिज्युअल एड्सचा तुम्ही जर वापर केला तर ते जरा जास्त चांगलं होईल त्या विद्यार्थ्यांसाठी. जसं ऑक्सिमीटर, आता ऑक्सिमीटर फार विद्यार्थ्यांना माहीत असेल. आपण घरामध्ये कोरोना काळामध्ये बऱ्याचशा पॅरेंट्स लोकांनी हे ऑक्सिमीटर घरामध्ये घेतलं असेल. ओके, मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोप त्यांनी लॅबोरेटरीमध्ये पाहिली असेल. मोबाईल, मोबाईल तर आपल्या घरात सगळ्यांकडेच असतो, त्यामुळे मोबाईल स्टुडंट्स तुम्हाला माहीतच असेल. ओके, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रिइन्फोर्समेंट, याच्यासोबत तुम्हाला काय करता येईल ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बघा. टू मेक स्टुडंट्स ड्रॉ सम पोस्टर ऑन गिवन सब्जेक्ट बाय देमसेल्फ अँड प्रेझेंट इट इन द क्लास. आता स्टुडंट स्वतः तुम्ही एक सब्जेक्ट तयार करायचा आणि तो क्लासपर्यंत प्रेझेंट करायचा, किंवा क्लासला तुमच्या वर्गाला तो सांगायचा. ओके, टू मेक स्टुडंट एक्सप्लेन द ग्लोब, आपला ग्लोब माहिती ना, पृथ्वीचा जो गोल असतो ना त्याला आपण ग्लोब म्हणतो, आपल्या घरात असतो बघा, तो फिरवता येतो, त्याला ग्लोब म्हणतो. तो तुम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा, किंवा इंडियन मॅप घ्या आणि तो पण तुम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. टीचर्स इव्हॅल्युएशन काय करणार आपण मग ह्याच्यातनं, तर बघा, हाऊ डिड यू फील वाईल प्रेझेंटिंग एनी इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पोस्टर ऑर एड. एखादं पोस्टर किंवा एखादं एड दाखवलं, एखादं साहित्य दाखवलं, तर त्यावेळेस त्याला कसं प्रेझेंट केलं जातं, त्याच्याबद्दल माहिती कशी दिली जाते हे आपल्याला कळलं. इज इट इंटरेस्टिंग टू गिव्ह एनी इन्फॉर्मेशन कॉन्फिडेंटली विथ द हेल्प ऑफ पोस्टर ऑर नॉट. एखादं चित्र दाखवलं आणि त्या चित्रावरनं त्या चित्राबद्दल आपण बोललो पूर्ण वेळ, आपल्याला कॉन्फिडेंट वाटेल की नाही त्याच्याबद्दल, जे दिसतंय ते सांगतोय आपण, म्हणजे आपला कॉन्फिडन्स तिथे वाढतो विद्यार्थ्यांना. व्हॉट टाईप ऑफ चॅलेंजेस डिड यू फेस ड्युरिंग द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला काय चॅलेंजेस फेस करावे लागतात,
सगळ्यात पहिल्यांदा चित्रावरनं किती वाक्य बोलायची आपल्याला कळत नाही, योग्य वाक्य किंवा सुरुवात कुठून करायची हे कळत नाही. मग नंतर कालांतराने हळूहळू त्या गोष्टी आपल्याला जसं जसं प्रॅक्टिस करू तसं तसं आपल्याला हे समजायला सुरुवात होईल. माय टेक अवे टुडे आयलंड. आज काय शिकलो मग? फ्लुएन्सी कम्स आफ्टर बिंग कॉन्फिडंट. जेव्हा आपण कॉन्फिडंट होऊ त्याच वेळेस आपल्याकडनं फ्लुएन्सी बाहेर येते. इट इज मोर इझी टू लर्न विथ व्हिज्युअल एड्स. एखादी गोष्ट जर आपल्या समोर असेल आणि त्या गोष्टीवर जर बोलायचं असेल म्हणजे व्हिज्युअली आपण बघितल्यानंतर त्याच्याबद्दल आपण चांगलं किंवा चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. समजतंय तुम्हाला? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.